नमस्कार, आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस, आज दिवसभरापासून ब्लॉग नाही बनवला. आज मॉर्निंगला आम्ही एवढं लेट उठलो, सो ब्लॉग बनवणंच नाही झालं. 9ला किती मिनिटं कमी होते ते 10 मिनिटं कमी होते ना, तेव्हा उठलो होतो आपण. खूप लेट जात होता. मग ऑफिस वगैरे सुटलो. मग ऑफिसहून घरी येत होतो. तेवढ्यामध्ये ते एक घरी लावायला फ्रेम्स नव्हते, असे स्टिकर्स पाहिजे होते असे, जे की मोटिवेट होतं, मोटिवेशनल म्हणजे थॉट होते, कार्टूनचे होते. सो तशा टाईपचं मी आणलं आहे का इथे बघा. हार्ड वर्क बिग ड्रीम इथे लावलं आहे मी. आणि हे एक कार्टूनचं आहे गाईस बघा, हे पण छान आहे. हे हॉलमध्ये लावलं, हॉलमध्ये चांगलं दिसत आहे. आता ताईला पण सांगितलं, ताई उद्या 2 घेऊन येणार, 2 पण लावायचे आहे. सो तिथे उद्या लावणार. सो ब्लॉगची सुरुवात केली आहे आता आपण. ताई इथं आपला स्वयंपाक वगैरे करते वाटते. मी आता शूट करत आहे माझ्या जुन्या फोननी. का बरं की मला आज जो ब्लॉग आहे स्पेशली फॉर माझ्या फोनसाठी आहे. वन प्लस जो माझ्यापाशी डिवाईस आहे. माझ्या वन प्लस डिवाईसला गाईस 3 वर्ष कंप्लीट झाले आहे गाईस. मला पप्पाने घेऊन दिला होता गाईस. 2023मध्ये घेऊन दिला होता. सो मी त्यावेळेस ब्लॉगिंग वगैरे काही चालू नाही केली होती. आता नॉर्मली घेऊन दिला होता मला. तर हा जुना फोन आहे तर गाईस हे थोडं ब्लर वगैरे होते याच्यामध्ये. सो त्यामुळे सेटिंग करावं. इकडं आरसा आहे, सो आरसाला बघून मी शूट करत आहे. हां, तर 2023मध्ये मला पप्पाने घेऊन दिलं होतं गाईस, असंच नॉर्मल यूज करायला. मग 2024पासून मी ब्लॉगिंग चालू केली गाईस, 24-25पासून. मग आता म्हटलं आता एक ब्लॉग काढू. सो त्याच्यासाठी एक फोन होता माझ्याकडे, माझा जुना फोन. सो याच फोनला आपण काढू. सो आता मी ट्रायपॉड लावतो आणि सांगतो तुम्हाला माझ्या फोनच्याबद्दल. वन प्लस गाईस, माझा डिवाईस OnePlus 11R. सो पप्पाने घेऊन दिला होता गाईस मला. याचं कवर पूर्ण पुढं पडलं आहे गाईस. आणि एक फोटो आहे बेलाईचा आणि माझा. सो हा डिवाईस गाईस तुम्ही बघू शकता गाईस. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. बघा गाईस, हा माझा डिवाईस आहे OnePlus 11R. सो याला 3 वर्ष कंप्लीट झाली आहे गाईस, बघू शकता तुम्ही. आणि आज बघा गाईस त्याचं उद्घाटन पण झालं आहे गाईस. आज तो माझ्या हातामधून निसटला गाईस. म्हणजे मॉर्निंगला मी गाणे लावले होते आणि असा निसटला. आणि काय झालं माहिती आहे का, तिथं स्क्रीन असा क्रॅश आला. मला वाटलं की आता अंदरून स्क्रीन फुटली असं म्हणून. पण मी असं स्क्रीन काढली, बघितलं तर स्क्रीन वगैरे काही फुटली नाही गाईस, फक्त स्क्रीन गार्ड फुटलं. पण पूर्ण स्क्रीन गार्ड वर आलं होतं. मग परत त्याला चिपकवलं, सो त्यामुळे असं ते बबल्स वगैरे इथं असे झालं आहे. सो असं झालं आहे. सो पप्पाने मला घेऊन दिला होता गाईस. पप्पाच्या खूप मागे लागलं होतं की मला एक चांगला फोन पाहिजे म्हणून. सो त्यावेळेस पप्पाने मला घेऊन दिला होता. त्यावेळेस त्याची अमाऊंट होती, म्हणजे याची प्राईस होती, पप्पाने मला 8,128 वाला घेऊन दिला होता. आणि एक होता 12,256 ह्याच्यामध्ये इंटरनल. याचं तर आहे 8,128. सो त्यावेळेस प्राईस होती याची 43,000, 43,000. आणि तो 12,256 वाला तो 47चा समथिंग होता. पण मला पप्पाने हा घेऊन गेला होता. पण मी कन्फ्यूज होतो, विवो घेऊ की OnePlus घेऊ. पण सपोर्टला सत्यमामा होता. सत्यमामापाशी पहिलेपासून OnePlus होता. सो सत्यमामा बोलत होते की एक बार OnePlus यूज करून घ्या. सो मग तेव्हापासून मग OnePlus घेतला गाईस. पण चांगला डिवाईस आहे गाईस. OnePlusचे फोन खूप चांगले असतात ते. पण त्यावेळेस असं नाही की ब्लॉगिंग चालू आहे सो त्यामुळे घेतला होता. पप्पाने असंच मला गिफ्ट दिलं होतं. खूप दिवसापासून मी मागे लागलो होतो की मला गिफ्ट पाहिजे म्हणून. म्हणजे माझा बड्डे झाला होता, तिथून 4-5 महिन्यानंतर मला पप्पाने गिफ्ट दिला होता. असंच पप्पाचा फोन आला, मी कॉलेजमध्ये होतो. पप्पा बोलले की जा शॉपमध्ये जा, मामा तुझा वेट करत आहे की फोन घेऊन घे म्हणून. गेलो तिथून मग मला फोन घेतला गाईस. सो 3 वर्ष कंप्लीट झाले आपल्या फोनला. सो गाईस असा सपोर्ट राहू दे. असाच आपला कुठला नवीन डिवाईस आहे ना आपला, आय डोंट नो कधी येणार आपल्यापाशी आयफोन वगैरे. आला तर खूप चांगली गोष्ट, बघू. पण हा डिवाईस सोबतच राहणार गाईस. अजून म्हणजे किती पण माझ्यापाशी फोन आले काय पण राहू द्या गाईस, पण हा डिवाईस सोबतच राहणार गाईस. का बरं की हा माझा फर्स्ट फोन आहे की या फोनपासून मी ब्लॉगिंग चालू केली आहे गाईस. सो OnePlus खूप सपोर्ट करतो आपल्याला. जे काही तुम्ही व्हिडिओज बघतात गाईस, सो या फोनमुळेच बघतात गाईस. सो मित्रांनो, स्पेशली फोन आज आपल्या OnePlus डिवाईससाठी ब्लॉग होता. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो अजून एक की जे वन प्लस यूज करतात ते कमेंट करून नक्की सांगा की वन प्लसचे फोन कसे असतात. सो मित्रांनो, गुड नाईट अँड बाय बाय.